नमस्कार, मी सुचिता. मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आंब्याचा सीझन चालू आहे आणि या अगोदर आपण कैरीचं झटपट लोणचं, कैरीचे 2 प्रकारचे सरबत, कैरीची चटणी, मेथांबा असे कैरीपासून जे बनणारे पदार्थ आहेत त्याच्या रेसिपी पाहिल्या आहेत. तर आज आपण कैरीचा साखर आंबा पाहणार आहोत. खायला अतिशय स्वादिष्ट आणि करायला अतिशय झटपट असा हा साखर आंबा आज आपण पाहणार आहोत. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे अर्धा किलो मी कैऱ्या घेतल्या आहेत. या चवीला कमी आंबट आहेत. तर इथे अर्धा किलो आपण कैरी घेतली आहे, त्याची सालं आपण काढून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा किलो साखर मोजून घेतली आहे. ज्यावेळी आपण कैरीचं साल काढणार आहोत त्याच्या अगोदर कैरीचा देठाचा भाग हा काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर जो चीक निघतो तेही आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कैरी कापडाने पुसून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्याचं साल काढायचं आहे. साखर आंबा हा किसूनही केला जातो किंवा कैरीचे बारीक बारीक तुकडे करून त्याचाही केला जातो. शक्यतो आम्ही कैरीचे तुकडे करूनच साखर आंबा करतो, पण आज व्हिडिओसाठी मी इथे कैरी किसून घेणार आहे. कैरीचे सालं आपले काढून झाले आहेत. तर यानंतर आपण कैरी किसून घेऊयात. आपण इथे अर्धा किलो साखर मोजून घेतली आहे, परंतु कैरी किसल्यानंतर त्याचा जो किस निघेल तो आपण मोजून घेणार आहोत आणि त्यानंतर त्या प्रमाणात आपण साखर घेणार आहोत. तर कैरी किसायची एक टेक्निक आहे. कैरी घ्यायची आहे आणि सरळ एकदाच असं किसून घ्यायचं आहे, जेणेकरून कैरीचा लांब लांब किस हा पडेल. तुम्ही इथे खाली पाहू शकता, मी तुम्हाला दाखवते. असा लांब किस निघाला पाहिजे, त्यासाठी आपण एकदाच ती टेक्निक वापरून कैरी किसणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता कैरीचा किस आपला तयार आहे. कैरी किसून झाल्यानंतर त्याच्या कोईला थोडासा गर राहतो, तर तोही मी सुरीने काढून घेतला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तो आपण साखर आंब्यात घालणार आहोत. तर यानंतर आपण कैरीचा किस जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. ज्या वाटीने किंवा बाउलने आपण साखर मोजून घेतली आहे त्याच बाउलमध्ये हा कैरीचा किस आपण मोजून घेणार आहोत. पूर्ण 1 वाटी हा किस भरला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. जर कैरी जास्त आंबट असेल तर साखरेचं प्रमाण वाढवावं लागतं. इथे अर्धा किलो साखर घेतली आहे आणि अर्धा किलो हा कैरीचा किस आहे. जर कैरी जास्त आंबट असेल तर तुम्ही 3 पावशर साखर घेऊ शकता. आता यानंतर आपल्याला ही साखर या किसामध्ये घालायची आहे. हे जे आपले कैरीचा तुकडे आपण करून घेतले आहेत ते पण यामध्ये घालायचे आहे. साखर आंबा तयार झाल्यानंतर हे तुकडे वेगळे दिसत नाही, त्यामुळे हे आपण घातले तरी चालतात. आता यानंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत. साखर आपण यामध्ये घातलं की हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात अजिबात पाण्याचा थेंबही जाऊ द्यायचा नाही आहे. पूर्ण साखरेच्या पाकामध्येच आपल्याला साखर आंबा बनवायचा आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे साधारण अर्धा-पाऊण तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. याच्यावर झाकण ठेवून मी हे बाजूला ठेवून देत आहे. बरेच लोक साखर आंब्यामध्ये वेलदोडे, लवंग किंवा दालचिनी घालतात. त्यामुळे कैरीची जी बेसिक चव असते ती बदलते. त्यामुळे मी इथे काहीच घालणार नाही. फक्त साखर आणि कैरीच यामध्ये आपण घातली आहे. अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता साखर विरघळली आहे. पूर्ण कैरी ही साखरेच्या पाकामध्ये भिजली आहे. हे व्यवस्थित आपल्याला एकदम मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि हा साखरेचा जो पाक आहे त्याला पक्का बनवायचा आहे की जेणेकरून तो वर्षभर टिकला पाहिजे. जर साखरेचा पाक व्यवस्थित बनला नाही तर तो साखर आंबा हा जास्त काळ टिकू शकत नाही. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक आपण हा पाक बनवणार आहोत. पाण्याचा थेंबही आपण यामध्ये घातलेला नाही आहे. तर इथे गॅसवर मी भांड्यात कैरीचा किस आणि जो साखरेचा पाक आहे तो काढला आहे. आता मंद आचेवर आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. साधारण अर्धा तासामध्ये हा साखर आंबा तयार होतो. तुम्ही इथे पाहू शकता साखरेचा पाक छान उकळतोय आणि त्यामध्ये हा कैरीचा जो किस आहे तो शिजत आहे. कैरीचा किस हा पूर्ण ट्रान्सपरंट होतो. ज्यावेळी तो पूर्ण तयार होतो तो ट्रान्सपरंट होतो. साखर आंबा तयार झाल्यानंतर त्याचा कलर असा सोनेरी दिसायला लागतो. तुम्ही इथे पाहू शकता. या साखरेचा आपल्याला 2 तारी पाक बनवायचा आहे. तर अशा प्रकारे तयार झाला आहे आपला साखर आंबा. तुम्ही पाहू शकता त्याचा कलर बदलला आहे आणि याचा 2 तारी पाकही तयार झाला. अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे.
तुम्ही ते पाहू शकता, साखर आंब्याचा अतिशय सुरेख असा कलर आला आहे आणि हा खाण्यासाठी तयार आहे। जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, ते फ्री आहे, आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका झटपट आणि सोप्या रेसिपीसोबत। धन्यवाद।